सोलापूर इतिहासामध्ये विशेषतः सोलापूर गेल्या 40 वर्षापासून एक अभ्यासू नेतृत्व आहे. अनेक सोलापूरच्या शहराच्या विषयामध्ये महानगरपालिकेमध्ये गेल्या 10 वर्ष मी काम करत असताना सर्व पैलूवर अभ्यास असलेलं नेतृत्व, सर्व बाबीवर मार्गदर्शन करणारे नेतृत्व आज आमच्यातनं हरपला. ही खरोखरच न भरणारी पोकळी आहे. विशेषतः मी जेव्हा सभागृह नेता असताना जेव्हा विनंती केली की अण्णा बजेट चांगलं आहे, आपण एकमताने करा, तेवढ्याच विरोधक जरी असला तर तेवढ्याच ओपन हार्ट माइंड असलेला माणूस त्यांनी मला एका शब्दावर एकमत बजेट मंजूर केल्यामुळे म्हणजे आज उजाळा येतो. त्या गोष्टीचं आठवण सांगत असताना एक अभ्यासू नेतृत्व हरपला. ही पोकळी भरून काढणे फार दुर्मिळ आहे. आज प्रयागराज परमेश्वराला देखील पहिला कुंभ स्नान ठिकाणी आज त्याची प्रार्थना होती का देवाची सांगता येत नाही, दुःख होत आहे. पण ही पोकळी निश्चित कोणी भरून करू शकणार नाही. ईश्वर परमेश्वर त्याच्या आत्म्याला चिरंत अनंत शांती देव. पक्षीय मतभेद असले तरी एक मित्र म्हणून कसं त्यांचे भले आम्ही राजकीय पक्ष निर्भर असली तर दुसऱ्या क्षणात दुसऱ्या तासामध्ये आम्हाला आमच्या खांद्यावर हात देऊन आम्हाला मार्गदर्शन करणारा नेतृत्व आज आमच्यातनं गेला. हे अत्यंत दुःख होत आहे आम्हाला सांगताना. शेवटचं कधी बोलणं वगैरे झालं काय? गेल्या 10 दिवसाखाली मी सोलापूर रुग्णालयामध्ये आमच्या आईला मी डायलिसिसला गेलो होतो. अण्णांची मला भेट झाली होती. अण्णा म्हणत होता आमची मातोश्रींची तब्येत विचारपूस केली. अण्णा म्हणलं ओपन हार्ट आहे, जरा प्रवास कमी करा, थोडा पायाचा त्रास आहे, हे सातत्याने सांगणारा माणूस माझ्याशी चहा पिले, बोलल्या. एक लावून घेणारा निगर्मी माणूस आमच्यातनं हरपला. आज हे सांगण्यात आम्हाला दुःख. तुम्हाला कधी कळालं, म्हणजे काय विश्वास बसला का? आज सकाळी आम्हाला 9:30 वाजता आम्हाला कळालं. आम्ही सन्माननीय विजयकुमार देशमुख आम्ही कानूनचं घेतलं, आज त्यांच्या ठिकाणी आलेला आहे.